स्वामी देवा, डोळे उघडाओ, काहीतरी बोला आमच्याशी, बघा आमच्याकडे। आजवर तुम्ही आम्हाला आधार दिलात, आता आम्ही कुणाकडे पाहायचं? स्वामी, तुम्ही नेहमी म्हणता ना, भक्ताचा धावा कधी व्यर्थ जात नाही। मग आज आमचं ऐका स्वामी, तुम्ही परत या। वैद्यबुवा, अहो काहीतरी करा। स्वामींचा श्वास केवढा मंद झालाय पहा ना। स्वामींची नाडी अत्यंत क्षीण झाली आहे। असं वाटते स्वामी साऱ्या वेदना अंगावर घेत आहेत। आता आपल्याला फक्त श्रद्धा ठेवायला हवी। मी तुझ्याशी किती कठोर वागले, तुझे एकही ऐकून घेतलं नाही। तू वारंवार मला सावध करायला आलास, पण मीच आंधळी झाली होते। पण एक गोष्ट अजून कळली नाहीये, तुला हे सगळं कळलं कसं? सुधाकरचा भूतकाळ हे सगळं तुझ्यापर्यंत कसं पोहोचलं? आज आणखीन एक सत्य सांगायची वेळ आलेली आहे। आजपर्यंत मी तुमच्यापासून माझी खरी ओळख लपवली, कारण ते माझं कर्तव्य होतं। म्हणजे मी वल्लभ नाही, मी एक फौजदार आहे, मी एक फौजदार आहे, मी एक फौजदार आहे। माझ्यावर या सुधाकर नावाच्या ठगाला पकडण्याची जबाबदारी होती। हा वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या नावांनी फिरायचा, लोकांचा विश्वास संपादन करायचा, लग्नाच्या आमिषाने लोकांची जमिनी, घरं, दागदागिने लुबाडायचा। पुरावा उरत नसे, साक्षीदार जिवंत राहत नसत, म्हणून दरवेळी कायद्याच्या हातून निसटायचा। म्हणजे तू तेव्हापासून? हो, मी तुला शोधत होतो, पण तुझ्या विरुद्ध एकही ठोस पुरावा नव्हता आणि साक्षीदारही नव्हते। मी अडकलो होतो, तेव्हा स्वामींनी माझा हात धरला, त्यांनी मला धर्मशाळेत पाठवलं। तिथे माझी भेट गुरुजींशी झाली आणि सत्य स्वतः चालत माझ्यापाशी आलं। बाळा, तुझ्यामुळे माझ्या लेकीचं आयुष्य वाचलं, हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही। उपकार करणारे स्वामी आहेत, अहो मी फक्त त्यांच्या हातातलं साधन आहे। म्हणूनच म्हणतात ना, ज्याला श्रेयाची अपेक्षा नसते त्याच्यावर गुरुकृपा अखंड राहते। आणखीन एक, हे गुरुजी नाहीत, हे आमचे सरकारी शिपाई आहेत। मीच यांना या लग्नात गुरुजी म्हणून पाठवलं होतं, कारण मला खात्री होती आज सत्य बाहेर येणारच। आणि सुधाकर, जितके डावपेच तू खेळलास ना, त्याहून एक पाऊल पुढे नेहमी स्वामी चालत होते। शिपायांनो, आरोपी सुधाकर आणि यशवंत यांना ताब्यात घ्या। त्यांच्यावर असलेल्या सर्व गुन्ह्यांची नोंद करा आणि कायद्याप्रमाणे जी शिक्षा होईल ती यांना व्हायलाच हवी। चला, घेऊन जा यांना। चला, गौरीताई, यमुना, माफ करा मला।
हे बघा, ही रडायची वेळ नाहीये. ही आपल्या श्रद्धेची परीक्षा आहे. गया, जा शंख आणि टाळ घेऊन ये. हो, आणते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आई, यमुना, स्वामीने आपली लाज राखली. क्षणभर वाटलं होतं सगळंच संपलं. स्वामींनी माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ दिलं नाही. हो नाही, अगं माझाही विश्वास डळमळला होता, पण स्वामींनी शेवटी सत्य सगळ्यांसमोर आणलंच. गुरु उशीर करतात, पण भक्ताला मात्र कधीच एकटं सोडत नाही. अहो माई, हे काय करताय? हे असं मोठ्यांनी लहानांसमोर हात जोडू नयेत. वल्लभ, आज तू नसतास तर माझ्या लेकीचं आयुष्य संपलं असतं आणि हे खरंही यशवंतच्या ताब्यात गेलं असतं. तू माझं घर, माझ्या लेकीचं आयुष्य वाचवलंस. मी तुझे उपकार कसे फेडू? एक मार्ग आहे हे उपकार फेडायचा. कोणता? तुमच्या लेकीचा हात माझ्या हातात देऊ. देवाची लीला बघा. आत्ताच माझ्या मनात हा विचार आला होता. हे लग्न मोडलं आणि आता माझ्या यमुनेशी लग्न कोण करणार? तिचं कन्यादान ते पूर्ण होणार का? मी विचार करत होते आणि त्या क्षणी तू तिचा हात मागितलास. कारण ही माझी इच्छा नाहीये, ही स्वामींची इच्छा आहे. आणि ज्या नात्याला गुरुची संमती असते त्याला जगातली कोणतीही शक्ती तोडू शकत नाही. तुमची शेवटची इच्छा स्वामी अपूर्ण राहू देणार नाहीत. अहो, स्वामींनीच हा मार्ग मोकळा करून दिलाय, तर मग या शुभ कार्याला विलंब कशाला? शुभ मंगल सावधान. चला, दोघांनी एकमेकांना हार घाला. चला, जोड्याने आईचा आशीर्वाद घ्या. सुखी राहा. आज मी जगातली सर्वात सुखी आई आहे. स्वामी, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली.
स्वामी स्वामी कुठे आहेत? मी स्वतः त्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. माझ्या लेकीच्या लग्नाला ते आले कसे नाहीत? नाही, हे होणार नाही. स्वामींच्या आशीर्वादाशिवाय माझ्या लेकीची पाठवणी होणार नाही. तुम्ही दोघे इथेच थांबा, मी स्वतःहून स्वामींना घेऊन येते. अगं आई, अहो माई, स्वामी देवा, डोळे उघडा हो. आम्हाला असं घाबरवू नका. तुम्हीच म्हणता ना, भिवू नकोस. पण आज आम्ही सगळेच घाबरलोय. वैद्यबुवा, स्वामींची नाडी पुन्हा एकदा तपासता का तुम्ही? तपासतो. नाडी आता खूपच क्षीण झाली आहे. असं वाटतंय स्वामी प्रत्येक श्वास अथक प्रयत्नाने घेत आहेत. वैद्यबुवा, अहो असं काही बोलू नका. स्वामींना काही होणार नाही. आपण सगळे मिळून ना स्वामींचं पुन्हा एकदा नामस्मरण करूया. स्वामी आपलं नक्की ऐकतील. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामीदेव डोळे उघडताय. रडू नका. स्वामीदेवा, असं बोलू नका हो. तुम्ही बरे व्हाल. वैद्यबुवा आहे तिथे. आम्ही सगळे प्रार्थना सुद्धा करतोय देवा. तुम्हाला काही होणार नाही. सुंदरे, अगं हा आजार बरा होण्यातला नाहीये. स्वामी, असं का बोलताय तुम्ही? तुम्ही नक्की बरे व्हाल. यावर कुठलंही औषध नाहीये. हो ना वैद्य बुवा? स्वामी, अहो काय बोलतायत तुम्ही? तुम्ही नक्की बरे व्हाल. देहाचे आजार औषधांनी बरे होतात, पण दुसऱ्याच्या प्रारब्धातून आलेल्या वेदनांवर औषध नसतं वैद्य. त्या फक्त स्वीकाराव्या लागतात. देवा, असं नका बोलू तुम्ही. असं नका बोलू. आम्हाला सोडून तुम्ही कुठेही जाणार नाही आहात देवा. कुठेही जाणार नाही. स्वामी, 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 हे काय झालं? सुंदर मावशी, स्वामींची अशी अवस्था कशी झाली आणि कधीपासून झाली? 4 दिवस झाले. रात्रंदिवस याच वेदना सहन करताय. माझ्या लेकीच्या लग्नाची तयारी करता येत नाहीये. माझा मृत्यू इतका जवळ आलाय का हो? गुरुचा शब्द खोटा ठरू नये स्वामी. अगं, माझं आत्तासारखं डोकं ठणकत नाहीये. वेदना खूप कमी झाल्यात.
म्हणजे त्या दिवशी मी बरी झाली आणि स्वामी. सुंदरा मावशी, खरं सांगा ना, हो काय झालंय स्वामींना? गौरी अगं, जशा तुला वेदना होत होत्या ना, अगदी तशाच वेदना स्वामी देवांना होत आहेत. तुझा आजार स्वामी देवांनी स्वतःवर घेतला. स्वामी, हे काय केलं माझ्यासाठी? माझ्या एका इच्छेसाठी स्वतःला इतक्या वेदना का दिल्यात? स्वामी, मी याला ऐकीची तरी होते का? मी चुकले, वारंवार मी चुकत आले. तुम्ही मला संकेत देत राहिलात आणि मी प्रत्येक वेळी दुर्लक्षित केलं. स्वामी, डाव्या नारळावरची सुपारी पडली तर मी असं समजेन की तुम्ही ह्या कार्यक्रमाला अनुमती दिली आहे. उजव्या नारळावरची सुपारी पडली तर मी असं समजेन की हा कार्यक्रम करू नये. सुधाकरशी यमुनाचं लग्न न लावता वल्लभशी लाव. जे ठरलंय तसंच होऊ द्या. मग ते लग्न तू बघू शकणार नाहीस. स्वामी, आज साखरपुड्याला आलात, आता लग्नाला पण यायचं. आम्ही आलो तर तू कशी येणार? आई, अगं ही साडी तर फाटली आहे. पहिल्यांदाच असं घडलंय. कदाचित ह्या माणसाच्या नावाचा चुडा तुझ्या हातात भरला जावा अशी स्वामींचीच इच्छा दिसत नाहीये. स्वामी, तुम्ही मला वाचवायला प्रत्येक वेळी उभे राहिलात, पण मीच माझ्या अज्ञानात अडकले होते. स्वामी, स्वामी, मला माफ करा, माफ करा मला स्वामी. गौरी अगं, स्वामी देवांनी तुझ्यावर राग धरलेला नाहीये. अगं, भक्त चुकतो म्हणूनच तर गुरु असतो ना. अहो, गुरुचं काम शिक्षा करणं नाही हो, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणं आहे. स्वामी, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलीत. मी माझ्या लेकीचं लग्न पाहिलं, तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं तुम्ही. ह्या यशवंतचा डाव उधळून लावला. तुम्ही दिलेला शब्द अक्षरशः पाळलात. आता माझी एक शेवटची विनंती आहे. स्वामी, माझा आजार मला परत द्या, माझं प्रारब्ध मला परत द्या. माझ्या वाटेचं दुःख मी आनंदाने स्वीकारेन, पण माझ्यासाठी आणखीन वेदना तुम्ही सहन करू नका. मी तयार आहे स्वामी. आता मला मृत्यूचीही भीती नाही, कारण आई म्हणून माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली आणि तीही तुमच्यामुळे. गौरी, तू चुकलीयस हे खरंय, पण गुरु कधी चुकत नसतो. भक्ताचा विश्वास क्षणभर ढळू शकतो, पण गुरुने दिलेला शब्द कधीच ढळत नाही. गुरुचा शब्द हा संकल्प असतो आणि गुरु आपला संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच तुम्ही गुरु आहात स्वामी. आज जगाला तुम्ही दाखवून दिलं, गुरु भक्तासाठी स्वतःचं दुःखही हसत स्वीकारतो. तुमच्यासारखा गुरु ह्या जगात दुसरा कोणी नाही स्वामी. स्वामी देवा,
देवा हे काय झालं? हा दगड कसा फुटला? गौरी, गौरी, वैद्य बुवा, अहो बघा ना त्यांना काय होतंय, तपासा. गौरी देह सोडून गेली. आई आई अहो माई, काय झालंय आईला? आई आई उठ ना. माई उठा ना माई. आई बोलत का नाहीये? आई अगं उठ ना. आई अगं आई 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 अगं तू आत्ताच तर म्हणाली होतीस ना की पाठवणी करणार आहे आणि तुझा संसार पाहायचा आहे. अशी आम्हाला एकटं सोडून कशी गेलीस ग? आई उठ ना. आई आई डोळे उघड ना. आई आई एकदा माझ्याकडे बघ. तुझी यमुना आली आहे. आई आई उठ ना. स्वामी देवा, तुम्ही अशक्य ही शक्य करतील स्वामी. अद्भुत, अविश्वसनीय. थोड्या वेळापूर्वी मृत्यूशी झुंज देत होते, पण आता नाडी पूर्णपणे स्थिर आहे. ही गुरुकृपेची लीला आहे. यमुने, शांत हो. स्वामी कसं शांत होऊ मी? माझी आई मला सोडून गेली हो. स्वामी तुम्ही तिला वाचवू शकला नसता का? तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं, मग अजून हे का नाही केलं? गौरीचा मृत्यू आजचा नव्हता, तो पौर्णिमेच्या क्षणीच लिहिला गेला. तिचे श्वास तेव्हाच संपले होते, पण आम्ही मृत्यू थांबवला नाही. फक्त त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. बाळा, तुझं लग्न पाहावं ही तुझ्या आईची शेवटची इच्छा होती. तो आम्ही दिलेला शब्द होता आणि तो पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य होतं. आणि म्हणून तुझ्या लग्न कार्यात आम्ही कुठलाही अडथळा येऊ दिला नाही. म्हणजे आई हसत होती आणि तुम्ही वेदना सहन करत होता स्वामी. बाळा, भक्ताच्या चेहऱ्यावरचं हसू हेच गुरुचं समाधान असतं. आणखी एक सत्य सांगतो. त्या दिवशी गौरीने ती खिडकी उघडली, तो क्षण आठवतोय का तुला? आई त्याच क्षणी तिच्या वाटेचे श्वास पूर्ण झाले होते.
पण तिची इच्छा अपूर्ण राहिली असती म्हणून आम्ही तिचा मृत्यू पुढे ढकलला. स्वामी देवा, म्हणजे तुम्ही स्वतःचं आयुष्य भक्ताला दिलं? ना जीवन देणारे आम्ही आहोत सुंदरे, ना आयुष्य वाढवणारे. पण एक आहे, गुरुच्या संकल्पाने प्रारब्धाची वेळ पुढे ढकलता येऊ शकते, पण प्रारब्ध नाही. मला एक प्रश्न पडलाय. गौरीमाईप्रमाणे कितीतरी भक्त तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात, तुमची भक्ती करतात. त्यांच्यापैकी कोणी असं देह सोडून जातो तेव्हा तुम्हाला दुःख होत नाही का स्वामी? का नाही होत बाळा? भक्ताचे अश्रू आमच्या हृदयालाही स्पर्श करतात. देह वेगळा होऊ शकतो पण आत्मा नाही. फक्त शरीर सोडतो पण आत्म्याच्या रूपाने आमच्यात विलीन होतो. मग वियोग कसला? बाळा, मृत्यू हा शेवट नसतो, तो परमात्म्याकडे परत जाण्याचा एक मार्ग असतो. डोळे मीट आणि मनाने बघ. शिवशंकर शंभो. आई, तुझी आई कुठेही गेली नाहीये बाळा, ती इथेच आहे. स्वामी, तुम्हीच माझी आई आणि तुम्हीच माझं सर्वस्व. सुखाने संसार करा. सत्याची साथ कधीच सोडू नका. एकमेकांचा सन्मान करा. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, घर विटांनी उभं राहतं पण संसार विश्वासाने उभा राहतो. श्रद्धा जपा, प्रेम जपा. भक्ताचा विश्वास हा भगवंतापर्यंत पोहोचणारा सगळ्यात जवळचा मार्ग आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.